लागलं इथं भिंत घासली मला आता पायाला. शिडीवरून चढलो. काय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता 10:30 वाजलेत आणि एक इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झाला आहे. ते बघण्यासाठी चाललो मी आता. इन्व्हर्टरचं पाणी भेटलंय, पण ते भेटलं ते एकदम सारसनगरला भेटलंय. 7 बाटल्या भेटल्या, जास्त काय पाणी भेटलं ना. आता जस्ट लोटर घेऊन आलोय आपण. तर बदलायचं काम चाललंय, पाणी टाकायचं. थोड्या जाळ आहेत त्या काढून घेऊ, पण झाडू आणू. आपलं काम झालं आहे. आपण एक शक्करचा स्वस्तिक चौकात येऊन थांबलं. तर मम्मी येणार स्वस्तिक चौकात. मम्मीला मला जायचं आहे बाहेर. तर वाट बघत बसलो मम्मी. मित्रांनो, आता जवळपास वाजलेत 1:08 झाले. आत्ताच घरी आलो आहे. तर जेवण वगैरे करू आणि जेवण झालं तर मग काय करू, आपण झाडांना पाणी द्यायचं. आपल्याला झाडांना पाणी सकाळीच द्यायचं होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की मला एक काम आला अचानक. इन्व्हर्टर बंद पडले एक ठिकाणी, त्यामुळे मग तिकडे जावं लागलं मला. तर मग मित्रांनो, आता जेवण वगैरे करू आणि झाडाला पाणी देऊ, थोडा वेळ झोपू. कारण की रात्री झोपत नाही झाली माझी. आणि बाहेर गेलो म्हणजे थोडं बाहेर नाही उशीर झाला. परत ती एडिटिंग राहते ब्लॉगची, ती होत नाही. त्यामुळे मग काय होतं, त्यामुळे मग मित्रांनो आता जेवण वगैरे करू, झाडाला पाणी देऊ आणि थोडा वेळ झोप काढू. तर 5 वाजता काही काम आलं का मग आपल्याला जायला मोकळं होतो माणूस. पुढे 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 सर काय केलं नाही स्वयंपाक? कोणती साबुदाणे करणार आहे ना? किती वेळ लागणार करायला? तर किती वेळ लागणार आहे साबुदाणे खिचडी करायला? होय, करा बरं लवकर, चला बरोबर. एवढं त्यात गांधी माशी फसली आहे मोठी, दिसत असं नाव तुम्हाला. इथे दिसते का इथे गांधी माशी? तिला आता रेस्क्यू करायचं काम चाललंय. हां, गेली मित्रांनो, गेली गांधी माशी बाय. पण आता मी झोपायला लागले. तर मी चटई टाकली खाली का, चटई आत तर पडण्यासाठी. खंडून काय करामत केली तुम्हाला दाखवतो. उठत नाही जागेवर. रकेल पुत्र आहे. पट रोड म्हणलं होतं ना, पाय गेल तू ह्याच्यावर बस ना. ह्याच्यावर काय घे रूट, ह्याच्यावर काय घे, ह्याच्या खाली गेला अख्खा. तुला कळतं का याडिया? झोप, पांघरून घ्या, झोप झोप. काय घे चिल्ली ना मग त्याला पाणी प्यायची दिसते, ताण लागली त्याला. चांगलं पाणी द्यायचं त्याला. आता आपलं 4:30ला पाणी द्यायचं होतं, पण ते मोटर पाईप वगैरे बांधूच तर थोडा टाईम गेला. माझं पाणी चालू केलं झाडांना, सगळ्या झाडांना पाणी द्यायचं आहे. एवढे सगळे झाडं दिसत ना, इथून इतके, हे इथून इतके, तिथून इथपर्यंत सगळ्या झाडांना इकडचं देऊन झाले. हे झाडांना पाणी द्यायचं काम चाललं आहे. खूप गावल घालून आले, कारण की इतकं ऊन आहे इकडं. कारण आता आपण वरती चढलो आहे, एवढं वर चढलो आहे. वर चढता लागून घेतलं. कोण तोडलं? तिने तोडलं. कोण तोडलं? तिने. येऊ भिंत इथं भरपूर कचरा आहे. काय ह्या झाडाचा कचरा आहे ना, पूर्ण उडून इथे येतो. हे बघा किती कचरा आहे. एवढं पाला पाचोळा सगळा झाडायचं आपल्याला. घरचे म्हणते, मम्मी ते म्हणले आज नको झाडू, पण मी चढलो वरती, पण लागून घेतलं आता. नाही त्याचं धुवून घ्यायचं आपल्याला सगळं, आणि ती भरपूर धुवं झाली. भरपूर दिवसापासून धुवायचं चाललं होतं इथं, कारण की एवढा गाडा तिथं झाला पण धुळीने. आज फायनली मुहूर्त लागला आहे संध्याकाळच्या टायमाला. किती धुळे, माती एकदम. पूर्ण गरम झाला असल्या.
अशा प्रकारे धुतलं जातं इथे. तरी टेक्निकल डोकं लावतो मी असं घर बसलं. हो बोर्ड की खंडूड आण बघा लगेच कळतं वर मारायचं. इथं वरती दिसली बघतो इथे म्हणलं. मित्रांनो आपल्या घरात आहे ना फुलं शिल्लक आहेत, त्यात आपण महादेव मंदिरात जाऊन वाहून टाकू. आज सोमवार आहे. तो हारक्याला असता मित्रांनो. आता एवढे फुलं वगैरे वाहू म्हणजे थांबणार, एवढे फुलं वगैरे वाहू माझ्यावाला, अजून माझ्याची पूजा वगैरे करू. आता पाणी वगैरे दिलं सगळ्या झाडांना. वरती पण टेरेसवर पण चढलो होतो, कारण आता पायाला पण लागून घेतलं जोरात. मी वरडली मला पायाला लागून घेतल्यामुळं. आता आवरले आता आंघोळच केली डायरेक्ट, कारण की इतकं गरमच होतं दुकान, त्यामुळे आता आंघोळ करून घेतली. आता माझ्यावर जाऊन फुलं वगैरे हो चहा वगैरे घेतलाय. अशा पद्धतीने आपण सजवलेलं आहे, फुलांचं डेकोरेशन केलं. फुलाचं डेकोरेशन केलं आहे. आवडल्यास लाईक करा. ऐकलं का काय बोल फिरून ये रात्रीच्या 12च्या पुढं 11 वाजले, कारण की वाईट गोष्टी करत असतात नाही का. आणि यादव मग 12च्या पुढं काय त्यांचं ते हे असतं, म्हणजे 12च्या पुढे ना हे करत असते काय त्यांचं वेगळं असतं कार्य. 12च्या पुढे जाऊ नये, त्या ठिकाणी थांबू नये. आपल्यामुळे देवाला कोणत्या कार्याला उशीर लागतो ना, थांबू नये टाइम. 12 नाहीच थांबू. 11 11:30च्या पुढे लोकांचा टाईम आहे झोपेचा. आणि त्यांना ते असं कोणी शेजारी पाजारी असं हिंडत असतं का, मग देव झोपत नाही लोक. स्वामी समर्थ हे ते डिस्टर्ब होत देवाला. आणि त्यांचं कार्य काय 12च्या पुढे असतो. म्हणजे सगळी जेव्हा झोपते तेव्हा महादेव सारखे होते, सव्वा रूप येते. तेव्हा आपल्यामुळं असं 11 वाजता नाही थांबायचं, 10:30 वाजता घरात. तू मोबाईल बघ ना, तू 12 वाजता घरात बाहेर काय करायचं. अरे माझा ब्लॉग अपलोड टाइम लागतो. हा नाही दिवसा करत जा ना. आता दिवसा टाइम नसतं. मग आता कर. आता लगेच स्वामी समर्थ अर्ध्या गेली की जेव्हा जायचं करायचं. बघू करून एवढं थांबतो म्हणतो. कारण कसं आहे महादेव बाळा स्मशानातली देवता आहे, असं तिथं थांबू नये एवढा वेळ, त्यांना डिस्टर्ब करू नये. 12च्या पुढे त्यांच्या जवळ सुद्धा जात नाहीत माणसं, माहिती का. शेजारून सुद्धा जात नाहीत 12च्या पुढे. हा नाही पण तिथं काय आहे ना, ते देवा सावली पडत भिंती काही नाही ना, असं जाऊ नये. दृष्टी अशुभ शक्ती असते 12च्या पुढं. 12 ते 2 हा अशुभ काळ सांगितलाय. बरं मित्रांनो, मम्मीचं भाषण ऐकलं आता. आणि दुपारी आपल्यासोबत एक मोठा प्रॉब्लेम झाला. चष्मा आहे ना तिरका वाटत असेल तुम्हाला, कारण की विषय असा झाला आहे. दुपारी मी झोपलो होतो, त्या टायमाला चष्मा झाला आहे तिरका. बेड दिसत असेल तुम्हाला, बेड झालेला आहे चष्मा. एक साईड आत एक साईड बाहेर गेली याची. मग ते रिपेअर करावं लागलं याला. मग मी एक चष्माच घेऊन राहू नवीन. होय आयुष्यात हजार चष्मे घेतले तरी उपयोग नाही. ऐकू येतं का नाही काय माहिती. एक आहे नवीन फ्रेम मानवायची आपल्याला. ही जरा आता जुनी झाली. आरती कर ना पहिले, नंतर मग आरती करता मोबाईल बघ. स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय. जिंकला कधी घेतला 5-6 महिने झाले. दिसला तर दिसला नाही तुझ्याकडे. किती झाली फिरते ऐकून बसून पुत्र आहे. आता ढकलू दादा आता लगेच. काय बाबा काही नाही माझ्याकडं. हाईक हाईक हाड बन ए बाबा हट हो बाय चल हट. उठी दोन लाल चांगली नसते. आमचे एक पाहुणे होते, त्यांचं नाव नाही मी रिव्हील करणार, कारण की विषय असा झाला आहे. ते ना त्यांच्यासोबत थोडंसं ॲक्सिडेंट झालं होतं आत्ता. पण त्यामुळे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. भेटून वगैरे आलो आहे, म्हणजे काही तसं लागलेलं वगैरे नाही त्यांना काही, फक्त भेटून आलो आहे त्यांना. पण ठीक आहे, काही टेन्शनचं काही कारण नाही आहे. त्यांचा फोन आला होता आपल्याला की असंच झालं आहे म्हणून मी गेलो होतो तर तातडीने एकदम बघण्यासाठी काय झालं म्हणून.
काय नाही एवढं काय काळजीचं कारण नाही आहे की नाही. जाऊन आलो त्याचं जवळपास 10:30 वाजलेत. त्यांची तर बसले मी ब्लॉग जागी एडिट करून घातला आहे. तर ब्लॉग एडिट केला आणि आता ब्लॉग अपलोड करायचा राहिला. 20-25 मिनिट लागते मित्रांनो आता ब्लॉग अपलोड. तर जेवण आणि आज मेन म्हणजे जेवण पण करायचं आपल्याला. जेवण वगैरे करून तर मित्रांनो म्हणजे आता आपण जेवायला बसलो. त्यावेळेला आज आपले आंब्याचा रस, पालकाची भाजी, जिलेबी, पापड, कुरडई थोडासा आयटम द्यावेला जेवण करून घेऊ. ब्लॉग अपलोड करायला जायचं आपल्याला. तर मित्रांनो आज जिलेबी ताट होते माझ्या त्यासाठी आलं आहे खड्डू पाहिजे का त्याला कसं काय खबर लागते का माहिती मी कधी आपण खातो म्हणून कसं काय कळतं त्याला मग मी काय म्हणते तुला खड्डू नाटक येतं का पण आम्ही याला खेळायला आहे ना बाहेर सोडत असतो. घरात गरम होतं त्यामुळे याला बाहेर सोडतो आणि ह्या बाहेरचं पण जातो. पण जेव्हा खायचं वेळ येते जेव्हा आम्ही काहीतरी जेवायला बसतो तेव्हा याला बरोबर करायचं बरे. हा कसं काय कळतं तुला चाप्टर कुत्रू तसं पापड जिलेबी अशा गोष्टी त्याला भरपूर आवडतात. दर अशा गोष्टी त्याला आवडतात पण त्याला पोळी नाही आवडत आहे का. थंडीमध्ये भाकरी आवडते. काय घाललं चहा पोळी. मित्रांनो आता 11:13 झाले आणि मंदिराचं कुलूप लागलंय. विषय असं झालाय त्या मंदिर हा जो महादेवाचा नाग आहे जे पितळी नाग आहे तो बाहेर राहिला आहे. रोज मंदिरात ठेवत असतो म्हणजे दर सोमवारी बाहेर काढतो आपण. तो आत ठेवायचा राहिला आहे. मग आता फोन लावू आपण की मंदिरात ठेवायला ये म्हणून ती येतील आता मंदिरात ठेवून देऊ आपण. मित्रांनो आता 11:15 झाले. आता 11:15ला पाणी आलं आहे आम्हाला. हां चांगलं आहे पाहिजे आम्हाला 12 वाजता पाणी आलं आहे. मित्रांनो आता आजचा ब्लॉग आज लवकर अपलोड करून झाला आहे. आज लवकर झोपायचं म्हणलं तर लगेच पाणी आलं. मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.